राधाकृष्ण फायनान्सशी माझा काहीही संबंध नाही, शुभांगी शेळके यांचा खुलासा. बदनामीचा डाव रचणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रसिद्धीपत्रक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील राधाकृष्ण फायनान्स विरोधात काही व्यक्ती आणि संघटनांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे समजते. त्याबाबत बातम्याही वृत्तपत्र आणि सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाल्याचे दिसते आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे आपला काहीही संबंध नसताना मी यामध्ये सहभागी असल्याचे सांगून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्ती आणि संघटना करत आहेत. संबंधित फायनान्स कंपनीशी आपला काहीही संबंध नसून विनाकारण माझ्या बदनामीचा डाव रचला जात आहे. या प्रकरणी चौकशी करून माझ्या नाहक बदनामी षडयंत्राच्या पाठीमागे असणाऱ्या व्यक्तींचा छडा लावणार आणि त्यांना योग्य शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे शुभांगी शेळके यांनी म्हटले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकासह लोकसाम्राज्य न्यूजशी वार्तालाप करताना शुभांगी शेळके यांनी असेही म्हटले आहे की मी गेल्या 15 वर्षापासून फायनान्स सेक्टरमध्ये काम करते आहे. महिला संघटन आणि बचत गटातील महिलांना लहान मोठ्या व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे प्रयत्न मी केले होते आणि करते आहे. माझा सर्व व्यवहार पारदर्शक आहे. अनेक गरजू महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना व्यवसायाच्या माध्यमातून उभारी घेण्यासाठी विविध माध्यमातून मिळवून दिलेल्या अर्थसहाय्यामुळे पूर्ण राज्यभरात माझी प्रतिमा उत्तम आहे. मात्र हे सहन होत नसल्याने काही उपद्रवी व्यक्ती आणि संघटना माझ्या विरोधात षडयंत्र रचताना दिसत आहेत. यातून माझा काहीही संबंध नसलेल्या राधाकृष्ण फायनान्स या कवठे महांकाळ येथील फायनान्स कंपनीच्या कथित गैरव्यवहारामध्ये अन्य संचालकांच्या आणि प्रतिनिधींच्या बरोबरीनं माझंही नाव विनाकारण गुंफण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर गेल्या वर्षभरापासून मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरातून बाहेरही पडलेले नाही. तसेच दिव्यांग असल्याने माझ्या प्रवासावर खूप मर्यादा आहेत. मात्र तरीही राधाकृष्ण फायनान्समध्ये मी सक्रिय असल्याचा खोटा प्रचार आणि प्रसार संबंधित हितशत्रूंकडून केला जात आहे. नुकतीच याबाबत प्रसिद्ध झालेली बातमी पाहिली, मात्र त्यामधील ठेवीदार महिलांना आपण कधीही पाहिलेले नाही किंवा त्यांना ओळखतही नाही. त्यांचा आणि राधाकृष्ण फायनान्सच्या प्रतिनिधींचा काही आर्थिक व्यवहार झाला असल्यास मी अजिबात जबाबदार नाही. त्यांनी कुणीही मला विचारून राधाकृष्ण कंपनीकडे गुंतवणूक केलेली नाही. त्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेने याची सखोल चौकशी करावी अशी आपली मागणी आहे. राधाकृष्ण फायनान्सचे नाव घेऊन माझ्या होत असलेल्या बदनामी सत्राची चौकशी करून हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कारवाई व्हावी यासाठी आपण योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहोत. विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याने मी आता गप्प बसणार नाही. या बदनामी पाठीमागे असणाऱ्यांनाच सळो की पळो करून सोडणार, त्यांचा असली चेहरा उघड करणार आहे, असेही शुभांगी शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीही माझ्याबाबत काही चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच खोट्या तक्रारींच्या आधारे माझी बदनामी करण्यात आली होती. त्याच पद्धतीनं माझा काहीही संबंध नसताना मला राधाकृष्ण फायनान्सच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून मला अडचणीत आणणाऱ्यांना मी हे सांगू इच्छिते की मी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला, हीच माझी भूमिका आहे. मला ओळखणाऱ्या समाजातील सर्वांना मी हे सांगू इच्छिते की माझ्या बदनामीचा प्रयत्न काही मंडळींकडून चालू आहे. मात्र त्याकडे लक्ष न देता माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवावा. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मात्र नथीतून तीर मारणाऱ्यांना कायदाच योग्य धडा शिकवेल याची मला खात्री आहे. कारण माझा कायदा आणि न्याय यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. मी पूर्णपणे निर्दोष असल्याची खात्री आहे. माझ्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन काही महिला कार्यकर्त्या आणि संघटना मला धमकावत आहेत. मात्र मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. त्यामुळे राधाकृष्ण फायनान्सच्या फसवणूक सत्रात जाणीवपूर्वक माझे नाव घेण्याचा होत असलेला प्रयत्न आणि धमकी देऊन माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यास मी अजिबात दाद देणार नाही. माझ्या कामावर आणि न्याय यंत्रणेवर पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा आहे. त्यामुळे माझी बदनामी
बदनामी करण्याचा प्रयत्न मी हाणून पाडणार आहे. संबंधित ठेवीदारांनी माझा राधाकृष्ण फायनान्सशी काहीच संबंध नसल्याचे लक्षात घ्यावे, असंही याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात शुभांगी शेळके यांनी म्हटले आहे.